झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूरकरांचा विरोध असतानाही टोल वसूल करण्यासाठी आयआरबी कंपनीने तयारी सुरू केली आहे। त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली। आज संध्याकाळी टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी शिरोली टोल नाक्यावर जाऊन तिथले दुरुस्तीचं कामकाज बंद पाडलं। त्याचबरोबर टोल बूथ झाकून ठेवण्यास भाग पाडून टोल नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धारेवर धरलं। यावेळी टोल विरोधी कृती समितीचे सदस्य आणि कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली। त्यामुळे कोल्हापूरकरांचा रोष वाढताना दिसतोय। टोल नाक्यावरच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। संपूर्ण देशामध्ये शहरांतर्गत रस्त्याला कुठेही टोल नाही, मग कोल्हापूरकरांच्या माथी टोल का, असा प्रश्न विचारत कोल्हापूरकरांनी टोल विरोधातलं आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघतो की या आंदोलनाची ठिणगी मोठ्या प्रमाणात वाढत जाताना दिसते। राज्य सरकारनं टोलबाबतचा अधिसूचना काढून आयआरबी कंपनीला टोल वसुलीला परवानगी दिलेली आहे। त्याच्या आहे अशाच पद्धतीचे 9 टोल नाके आहेत, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आयआरबी कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा टोल नाक्यावर आता दाखल होऊ लागलेले आहेत। कोणत्याही क्षणी कोल्हापूरकरांच्या माथी टोल लागू शकतो, त्याच्यामुळे टोल विरोधी कृती समितीची जी लोक आहेत ते संतापलेले आहेत। आपण बघतो की गेल्या वेळेला सुद्धा अशा प्रकारची अधिसूचना काढण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी शिवसेना असेल किंवा अनेक संघटना असतील त्यांनी टोल नाके पेटवून या टोलला विरोध केला होता। टोल विरोधी कृती समितीनं सुद्धा विविध आंदोलनं करून याला विरोध केलेला आहे, तरी सुद्धा राज्य सरकारने ही अधिसूचना काढलेली आहे। राज्य सरकारने कोल्हापूरकरांच्या रोषाचा विचार करून तात्काळ ही अधिसूचना मागे घ्यावी आणि टोलमधून कोल्हापूरकरांची मुक्तता करावी, अशा प्रकारची कोल्हापूरकरांची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षाचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।